पद्धतीनं केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ज्या ज्या महत्त्वाची ठरली, महिलांच्या जीवाभावाची ही योजना ठरली। महिला जरी संख्येनं कमी असतील, पुरुष गणितमापीच्या असतील, खूप लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला त्यापैकी या योजनेसाठी खूप निगेटिव्ह बोलायला लागले। ही योजना बोगस आहे, या योजनेचे पैसे येणार नाही, ही योजना भारतीय जनता पार्टीतर्फे हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त पहिला कार्यक्रम आम्ही मनाठा येथे घेतला, दुसरा कार्यक्रम काल हदगाव येथे पार पडला, आज तिसरा कार्यक्रम आहे तामसा येथे। आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे ठरवलं की एक आगळा वेगळा वाढदिवस करण्याचा पायंडा पडायला पाहिजे, जेणेकरून की आपण गरीब जनतेपर्यंत पोहोचावं। त्यासाठी आम्ही ज्या सरकारच्या योजना आहेत, जसा की लाडली बहीण योजना, शेतकऱ्यांच्या योजना, या योजनांचं शिबिर घेऊन त्यांना शेतकऱ्यांना सर्व माता भगिनींना मार्गदर्शन करून जे काही कुठं त्यांना अडचणी आहेत, आधार लिंक मध्ये काही लोकांकडे कागदपत्राची कमतरता आहे, हे सगळं पूर्तता कशी करता येईल आणि त्यांच्या समस्येचं निराकरण कसं करता येईल यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला, जेणेकरून सर्व माता भगिनींच्या खात्यामध्ये पैसे पडावेत आणि ते त्या लाभाचे हक्कदार आहेत, ते लाभार्थी व्हावेत आणि या सरकारचं काम सुरळीत व्हावं यासाठी सर्व लोकांना विनंती करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे। ह्या कार्यक्रमामध्ये आज जवळपास 70% काम झाल्यासारखं आहे या योजनेचं आणि येत्या रक्षाबंधनच्या निमित्ताने आमच्या माता भगिनींच्या खात्यामध्ये पहिला हप्ता पडणार आहे आणि हे काम जर होईल तर आपलं कसं होईल असं या महाविकास सरकारच्या पायाखालची वाळू आज सरकत आहे, त्यांचं भविष्य त्यांना धोक्यात दिसत आहे, त्यामुळे ते अपप्रचार करत आहेत आणि त्यांच्या अपप्रचाराला सर्व नागरिकांनी बळी पडू नये आणि त्यांच्या जे हे कोणी स्टंटबाजी करत आहेत त्या स्टंटबाजीला आपण बळी पडू नये असं जनतेला आव्हान आहे।